काही कानावर आलंय का तुमच्या? हा काय? पगडी आली एक कान. एक नंबरचे अहो माझी बहीण येणार आहे. नाही ना, काय नाही ना येणार आहे. नाही नाही ती नाही ना येते. मला आता सांगतेस. हा आलोच मी. कुठे चाललाय सा? फेशियल करून येतो चंदनचं. कशाला उगाच चंदन वाया घालवताय? काय ग? या इकडं भांडी घासायचं साबण आणि काथे तेवढं घासून घ्या पटकन. काय आनंद झालाय ताई. तर आज इथे आलेल्या पाहुण्यांना मला सांगायचं की होऊ दे व्हायरल, होऊ दे व्हायरल ही सगळीकडे चर्चा आहे सध्या. येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांना कौतुकानं सांगावं असं वाटतं की तुम्ही जसे पाहुणे आहात तसे काही नवे पाहुणे या मंचावरती येणार आहेत आता तुम्हाला हसवायला. मंडळी, तुम्हाला तर माहिती आहे 24 कॉमेडीचे बाहुबली आम्ही शोधलेले आहेत आणि प्रत्येक भागाला त्यातले काही आपल्या समोर आपली कला सादर करतात. तर वळूयात आजच्या आपल्या होऊ दे व्हायरलकडे. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं मी पुन्हा स्वागत करते. चला हवा येऊद्याच्या नवीन पर्वामध्ये ज्याचं नाव आहे चला हवा येऊद्या होऊ दे व्हायरल. मी आजची तुमची सुंदर संचालिका. माझं नाव आहे 70. 70 माझं नाव अशासाठी आहे कारण का माझे आई बाबा जे आहेत ते 1970 मध्ये प्रेमात पडले आणि तेव्हाच मी झाले. त्यामुळे माझं नाव आहे 70. तर कसं आहे मंडळी की प्रत्येक आठवड्यामध्ये आपण पाहतो की आपल्याला प्रमुख पाहुणे इथे येतातच. म्हणजे ते आपल्या मातीच मारलेले आहेत. त्यामुळे ते आज पण आलेले आहेत. पण ते खूप महत्त्वाचे व्यक्ती यावेळेला आलेले आहेत. ते एक जे आहेत ते हिंदी चित्रपटसृष्टीतले खूप मोठे विलन आहेत आणि दुसरे जे आहेत ते मराठी चित्रपटसृष्टीतले खूप मोठे विलन आहेत. अरे देवा, ही चित्रपटसृष्टीला 2 वेळा म्हणायचं ते पण. तर आपण जोरदार आणि स्वागत करूया मोग्यांबो यांचं. मोगॅम्बो खुशवा. मी काय म्हणतो मोगॅम्बो, आता गाडी चालते का तुमची? का गिअर तर आणला उपसून तुम्ही? आणि त्यांच्या जोडीला आज इथे बसणार आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके खलनायक नीव भाऊ फुले. आणि जोरदार आणि आपण स्वागत करणार आहोत आपल्या सगळ्यांचे लाडकी डॉक्टर दिल का नाही हास्याचा डॉक्टर. जोरदार आणि स्वागत करूया डॉक्टर निलेश साबळेचं. धन्यवाद. म्हणजे काय ना की चला हवा येऊद्याचे 400 एपिसोड झाले. तुम्हाला माहिती आहे ते आणखीनही पुढे पण झाले. पण इतकी वर्ष म्हणजे जवळजवळ 4 वर्ष मी एकटीच महिलांची बाजू म्हणजे तो किल्ला जो आहे तुम्ही एकटीच इथे लढवते आणि मी कंटाळले खरंच या सगळ्यांना. म्हणजे किती चालवरची कसरत करायची मी एकटी महिला किती ना. तर आता मला खूप आनंद होतोय कारण का आता हा किल्ला लढवण्यासाठी आणखीन एक जण इकडे येणार आहे. म्हणजे जण नाही ती जणी आहे म्हणजे सखी आहे असं आपण म्हणूया. आणि ती इकडे येणार ती महिलांची बाजू मांडण्यासाठीच. म्हणजे ह्याला तर सोने पण सुहागा म्हटलं पाहिजे खरं तर. सो ह्या सुवर्ण क्षणी मी आमंत्रित करणार आहे माझी मैत्रीण. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. ते पुण्याहून येणार आहे बरं का. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया राशी मलगेचं. जी सादर करणार आहे कीर्तन.
विठाला विठाला ठाला 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 विठाला 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 विठाला. तर मंडळी, आज आपल्या निरूपणाचा विषय आहे महिला आणि त्यांच्यावरचे जोक. तर आजकाल कोणी बी उठतंय सुटतंय आणि महिलांवर जोक मारितंय. काय म्हणतात तर महिलांना गाडी चालवता येत नाही. जगात जेवढे जेवढे अपघात झाले त्यात किती वेळाला बाई ड्रायव्हर होती. आता काय बाईवर अजून जोक तर बायकांच्या पोटात काय राहत नाही. आणि हा जोक कोण करीतो? ज्याला बायकांनी 9 महिने आपल्या पोटात वाढवलं तो हा जोक करीतो. अरे कल्पना चावला आकाशात पोचली आणि तरी बी आपली लोक पोरीनं बाहेर जायचं म्हटलं तर 117 चौकशा करीत. काय तू कुठं चालली, कशाला चालली, काय गरज आहे का? आता लोक कशी येते लहानपणापासून ऐकल्यावर ती पोरगी आपल्या नवऱ्याशी कशी नीट बोलणार आहे सांगा बरं. आणि नवरा काय म्हणत होता, बायका नीट बोलत नाही. यांचे जोक काय तर कोलंबस आपल्या देशात जन्माला आला असता तर अमेरिकेचा शोधच लागला नसता. आता त्याच्या बायकोने त्याला 10 प्रश्न विचारले असते. कुठं चालले, कशाला चालले, गरज आहे का, आणि मग चाललंय तर येताना भाजी घेऊन या. अरे दातवाशा, कोलंबसच्या बायकोने त्याला अडवलं नाही म्हणून अमेरिकेचा शोध लागला असं नाहीये. देशाचा शोध लावायला जहाजात प्रवास करायला लागतो. समुद्रात वादळ वाऱ्याची सामना करायची हिम्मत लागती. अरे तू गाडीवर बसला, तुला वारं लागलं तर 10 दिवस तुझं नाक गळत शेंबड्या. आणि तुला एसटीत बी जागा खिडकीच्या शेजारची पाहिजे का तर तुला एसटी लागती. काय शोध लावणार आहे? परसाकडे जाताना याला टमरेल सापडला आणि आता अमेरिका शोधायला. पोरींच्या प्रत्येक गोष्टीला या खैरा बंड्यांना त्रास आहे. काय तर पोरीने रुमाल बांधला तरी त्रास, पोरीने गाडीचा ब्रेक नाही दाबला तरी त्रास, पोरीने रस्त्यावर पाय घासून गाडी थांबवली तरी त्रास. अरे बावळ्या, ती गाडी थांबवी ती तरी, तुला पुढच्याने ब्रेक दाबला तर तू तिथंच होल पडतो. आणि नंबर प्लेट व काय तू सोनू, तुला माझ्यावर भरोसा नाही. आता ट्रक गेला तरी फरफटीत जातो, ती सोनू कशी भरोसा ठेवणार आहे तुझ्यावर. आणि काय तर त्या दिवशी एक जण म्हणत होता का पोरी मेसेजचा रिप्लाय नुसता आशा करत. अरे आता तुला काही तिने निबंध लिहून द्यायचा का रे मोबाईल होऊन घ्या. तू यासारखे 100 जण तिच्या इनबॉक्स मध्ये कटोरा घेऊन बसलेले. अहो मंडळी, कंपनीत कामगार पाहिजे अशी जाहिरात दिली तर मोजून 10 लोक अर्ज घेऊन येतात. आणि पोरीने फेसबुकवर अकाउंट उघडलं ना उघडलं 100 रिक्वेस्ट आल्याच म्हणून समजा. काय तर कमेंट करीतात, नाईस डीपी. अरे तुझा डीपी गेलाय का? तुझ्या घरात 4 दिवस लाईट नाही ते पाय ना. अरे कावळे जेवढे काव काव करीत नाही तेवढे पोरा पोरीच्या कमेंट वर वाव वाव करीत.